नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोयना, कन्हेर आणि उरमोडी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सातारा जिल्ह्यात गेले 4 ते 5 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून या पावसामुळे धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे। सततच्या पावसामुळे ओढ्या, नाल्यांसह नद्यांनाही पूर आला असून काही ठिकाणी रस्त्यावरच झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे। कोयना, वीर, नीरा, उरमोडी या धरणात पाणी येण्याचा ओघ अधिक असल्यामुळे धरणातून गुरुवारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे धरण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे। जिल्ह्यातील कोयना, कन्हेर, धोम आणि उरमोडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे कोयना, कन्हेर व उरमोडी धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। कन्हेर धरणातून दुपारी 12 वाजता पाणी सोडण्यात आले। कोयना धरणातून सायंकाळी 5 वाजता धरणातून 10,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, तर पायथा गृहामधून 1,050 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे। यामुळे एकूण 11,050 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कन्हेर धरणातून 5,000 क्युसेस पाणी वेण्णा नदीत सोडण्यात आले आहे। त्यामुळे मसवे पूल, करंजेकडून मसवे जाणारा तसेच हमदाबाद पूल, हमदाबादकडून किडगावकडे जाणारा या रस्त्यावरून प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। बोगदा ते परळी रस्त्यावर बोंधवडे गावाजवळ रस्त्यावर मोठे झाड पडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती। प्रशासनाने तातडीने दखल घेत झाडं बाजूला केल्यानंतर सुमारे 1 तासाने वाहतूक सुरळीत झाली। मेढा येथे देखील रस्त्यावर पाणी आले आहे। कोरेगाव तहसीलदार कार्यालय आवार जलमय, सर्वसामान्य जनतेचे हाल। 5 तासानंतर जेसीबीद्वारे पाणी नाल्यात काढून दिले। कोरेगाव तहसीलदार कार्यालय आवारात असलेल्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर पाणी साचले। प्रत्येक कार्यालयात गुडघा इतपत पाणी आल्याने अधिकारी व कर्मचारी यांना कामकाज करताना अडचणी निर्माण होत होत्या। तब्बल 5 तासानंतर दुपारी 4 वाजता जेसीबीद्वारे नाल्यात पाणी काढून देण्यात आले। त्यानंतर या कार्यालयातील पाण्याची पातळी कमी झाली। कोरेगाव रहमतपूर रस्त्यावर तहसीलदार कार्यालय असून या कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पोलीस वसाहतीमधील विहीर काही वर्षापूर्वी मुजवण्यात आल्याने पावसाळ्यात दरवर्षी तहसीलदार कार्यालय परिसर जलमय होत आहे। प्रशासनाने याबाबत तात्काळ उपाययोजना करावी व सर्वसामान्यांना पाण्यातून वाट काढत कामकाज करू लागू नये यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। ब्रिटिशकालीन तहसीलदार कार्यालय आवारात तहसीलदार कार्यालय, दुय्यम निबंधक, नगर भूमापन अधिकारी, पोलीस ठाणे, उपकोषागार अधिकारी, एकात्मिक नागरी सुविधा केंद्र आदी कार्यालय आहेत। तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस पोलीस वसाहत असून तेथील मैदानात असलेली विहीर 2014 साली मुजवली गेली। त्यामुळे येणारे पाण्याचे स्रोत आणि सुभाषनगर, संभाजीनगर आणि शांतीनगर परिसरातून येणारे नाल्याचे पाणी थेट तहसीलदार कार्यालय आवारात घुसत आहे। गुरुवारी सकाळी नगर भूमापन अधिकारी, उपकोषागार अधिकारी कार्यालयासह एकात्मिक नागरिक सुविधा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते। पोलीस ठाणे आवाराची तीच परिस्थिती होती। त्यामुळे कामकाज करण्यात अडचण निर्माण होऊ लागली। त्यामुळे सर्वसामान्यांची कामे रखडली। काही कार्यालयात टेबलवर बसून कर्मचाऱ्यांनी काम केले। तब्बल 5 तास या आवारात पाणीच पाणी होते। नागरिक पाण्यातून वाट काढत आपले काम करून घेत होते। 4 वाजण्याच्या सुमारास जेसीबी आल्यानंतर त्याद्वारे पाणी रस्त्यालगतच्या नाल्यात काढून देण्यात आले। सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत रहमतपूर रस्त्यावरील गटारच्या जुन्या पाईप काढून नवीन पाईप्स टाकण्याचे काम सुरू होते। त्यामुळे टप्प्याटप्प्याने तहसीलदार कार्यालय आवारातील पाणी कमी होत गेले। दरवर्षी पावसाळ्यात तहसीलदार कार्यालय आवारातील कार्यालये पाण्यात जातात, मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अभियंत्यांना सर्वसामान्य जनतेशी निगडीत असलेल्या कार्यालयांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते तसेच हॉकर संघटनेचे शहराध्यक्ष प्रशांत उर्फ नामदेव गुरव, भारतीय रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी शौकत कुरेशी, असलम कागदी व संभाजी ब्रिगेडचे पैलवान वैभव जगदाळे यांनी केला आहे। तहसीलदार कार्यालय आवारातील पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त न केल्यास व त्यासाठी तात्काळ उपाययोजना न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे। नमस्ते, मी प्रशांत मधुकर गुरव, समाजसेवक आहे। इथं तहसील कार्यालयात आला असता
तिथं पहा सर्वत्र पाणी झालेलं आहे. हा पहिलाच पाऊस पडलेला आहे. या पावसाची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की इथं लोकांना गुडघ्यावर पाण्यातून यावं लागतंय तहसील कार्यालयात. नगरपंचायतीचं पूर्ण दुर्लक्ष आहे. तर सर्वच प्रशासनाचं इकडे दुर्लक्ष आहे. ह्याची लवकरात लवकर सोय व्हावी, अन्यथा आम्ही सर्व समाजसेवक मिळून एक आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहोत. सर्व आम्ही समाजसेवक व कार्यकर्ते घेऊन आमची इथं आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. विविध न्याय मागण्यांसाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कोरेगावात प्रशासनाला निवेदन सादर. कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा. कोरेगाव शहर व परिसरातील विविध समस्यांसह राज्य सरकारने लक्ष घालण्याच्या विषयांमध्ये तातडीने निर्णय घ्यावा. आमच्या भावना प्रशासनाने सरकारपर्यंत पोहोचवाव्यात अशी मागणी करत भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गुरुवारी दुपारी 3 वाजता प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. सर्वसामान्यांच्या वतीने आम्ही न्याय मागण्या आपल्याकडे केल्या आहेत. यावर निर्णय होऊन अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांच्यासह पदाधिकारी शाहिद कुरेशी, पंकज जावळे, मनीषा सोनवणे, शौकत कुरेशी, मयूर बोतालजी, प्रकाश कांबळे, धनश्री भिसे, पूजा साळुंखे, वनिता खवळे, असलम कागदी, नूर काझी, राजू मुल्ला, जावेद कुरेशी, भरत पोतालजी, ऋतुराज वायदंडे, इरफान कुरेशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना निवेदन सादर केले. राज्य सरकारने विधवा आणि वृद्ध महिलांच्या पेन्शन रकमेत वाढ करावी. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर अल्पसंख्याक धर्मस्थळावर झालेला हल्ला निंदनीय असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. कोरेगाव शहरातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून ते तात्काळ बुजवण्यात यावे. त्याचबरोबर कोरेगाव रेल्वे स्थानकावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासंदर्भात संबंधितांना आदेश देण्यात यावेत अशी मागणी नितीन बोतालजी यांनी केली. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पक्ष कार्यरत असून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. सर्वसामान्यांच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या आहेत. याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत असल्याचे बोतालजी यांनी सांगितले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कोरेगाव तालुक्याच्या वतीने आम्ही आज तहसीलदार प्रांत ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. तर निवेदनामध्ये जे विशाळगडामध्ये जे कृत्य केलेलं आहे, जे जातीवादी लोकांनी कृत्य केले आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याबाबत आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. आणि कोरेगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी जे काम अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि 2 अजून विषय आहेत. ज्या विधवा महिला असतील किंवा 65 वर्षावरील श्रावणबाळ योजना असेल तर त्यांना 1500 रुपये मिळतात. तर त्या 1500 रुपयामध्ये अजून 1500 ॲड करून 3000 रुपये त्यांना पेन्शन मिळावी. आणि त्यानंतर चौथी मागणी अशी आहे की कोरेगाव शहरामध्ये खूप मोठमोठे खड्डे आहेत आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये काही लोकांना अंदाज गावत नाही. त्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. व येणाऱ्या काळात जर ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्याकच्या वतीने आम्ही आपल्या प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू. जय संविधान, जय भारत. जागा मालक अन मॅनेजरच्या तत्परतेमुळे शिखर शिंगणापूरमध्ये एटीएम फोडीचा प्रयत्न फसला. चोरट्यांनी गॅस कटरने अर्धा इंच एटीएम मशीन जाळली. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या व शंभू महादेवाच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे बँक ऑफ महाराष्ट्राचे बँकेचे एटीएम बुधवारी रात्री 12:30 वाजता गॅस कटरच्या साहाय्याने तोडून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्याने केला. मात्र जागा मालकासह ब्रँच मॅनेजरच्या प्रसंगवधानामुळे हा प्रयत्न फसला. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी 2 वाजता रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिखर शिंगणापूर येथे राजेंद्र रत्नशेखर चौधरी या स्थानिक व्यक्तीच्या जागेत एटीएम सेंटर आहे. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास एटीएम सेंटरमधील मशीनचा सायरनची वायर कापली. त्यावेळी हाय अलर्टचा मेसेज तात्काळ बँक ऑफ महाराष्ट्राचे शिंगणापूर येथील ब्रँच मॅनेजर प्रकाश क्षीरसागर यांना पोहोचला. मेसेजचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी थेट एटीएम सेंटरचे जागा मालक चौधरी यांना रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास कॉल केला. चौधरी यांनी प्रसंगवधान राखत घराबाहेर जाऊन पाहिले असता एटीएम सेंटरमधून 2 अज्ञात चोरट्यांनी जवळच उभ्या केलेल्या सुमो जीपकडे धाव घेतली. त्यानंतर ते एटीएम सेंटरकडे गेले असता हँड होल्डिंग गॅस कटरने अज्ञात चोरट्यांनी अर्धा इंचापर्यंत एटीएम मशीनचा पत्रा जाळल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या दरम्यान चौधरी यांनी सुमोजीच्या
नंबर प्लेटचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला असता जीपला नंबर प्लेटच नसल्याने तो अयशस्वी ठरला। तेवढ्यात भरधाव वेगाने ती जीप घेऊन दोघे नातेपुतेकडे निघून गेल्याचे चौधरी यांनी पाहिले। एकूणच त्या जीपमध्ये आणखी 2 व्यक्ती अगोदरच बसले असल्याची शंका चौधरी यांना आहे। त्या दरम्यान त्यांनी सिंगणापूरमध्येच राहणारे बँक ऑफ महाराष्ट्राचे कॅशियर घाडगे यांच्याशी संपर्क साधला। ते देखील त्वरित घटनास्थळी दाखल झाले। ही बाब दहिवडी पोलीस ठाण्यात कळवताच अवघ्या 15 मिनिटात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। सातारा पोलीस मुख्यालयातून श्वान पथक अन ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले। या प्रकरणी निरीक्षक तक्रार दाखल करून घेत तपासाला सुरुवात करण्यात आली आहे, असे सोनवणे यांनी सांगितले। एकूणच या घटनेबाबत जागा मालक राजेंद्र चौधरी आणि ब्रँच मॅनेजर प्रकाश क्षीरसागर यांच्या तत्परतेमुळे ही चोरी होता टळली। त्यामुळे त्यांच्या प्रसंगवधानतेचे कौतुक होत आहे।